व्यावसायिक गणेश बोरणारे यांना मिळालेल्या गोपनीय बातमीनुसार एक इसम हा भारतनगर नाशिक या ठिकाणी 2 चोरीच्या दुचाकी विक्रीसाठी घेऊन येणार आहे अशी माहिती मिळाली। त्या अनुषंगाने नाशिक येथे नंदिनी नदीच्या किनारी सापळा रचला असता एक इसम हा एका होंडा शाईन मोटारसायकल नंबर MH37 AF 5307 या वाहनावर बसलेला दिसला। सदर वाहन शेजारी बजाज कंपनीची विक्रांत MS क्रमांक MH15FY 9586 ही उभी होती। सदर इसमाने पोलीस पथकास पाहताच पळून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी सदर इसमास पाठलाग करून पकडले। त्याचं नावगाव पत्ता विचारले असता त्याने त्याचं नाव सोहेल उर्फ बाबू पप्पू अन्सारी राहणार भारतनगर असे सांगितले। सदर इसमाकडे अधिक चौकशी केली असता त्याने सदर दुचाकी वाहने हे चोरी केल्याचे सांगितले। तसेच इतरही 2 दुचाकी वाहने त्याने चोरी केल्याची कबुली दिली आहे। बाबू अन्सारी याच्याकडून मुंबई नाका पोलिसांनी त्याने चोरी केलेल्या एकूण 4 दुचाकी वाहने हस्तगत करण्यात आले। एकूण 1,05,000 रुपये किमतीच्या एकूण 4 मोटारसायकली मुंबई नाका पोलिसांनी आरोपी सोहेल उर्फ बाबू पप्पू अन्सारी याच्याकडून हस्तगत केल्या आहेत। आज दुपारनंतर DB पथकाला एक गोपनीय माहिती मिळाली होती की भारतनगरमध्ये एक इसम 2 चोरीच्या मोटरसायकल विक्रीसाठी घेऊन येत आहे। त्या अनुषंगाने आमचे DBचे PSI शेख आणि DBचे ASI सोनार त्यांच्या पथकासह भारतनगर येथे पोहोचले आणि सदर आरोपीला 2 गाड्यासह ताब्यात घेतलं। त्यांनी अजून 2 गाड्याची आपल्याला कबुली दिली। अशा त्याच्याकडून 4 मोटरसायकल आपण रिकव्हर केलेल्या आहेत। किती गुन्हेगारांचा समावेश आहे? सध्या तर एकच आरोपी आहे। त्याच्याकडून आपल्या मुंबई नाका पोलीस स्टेशनचे 2 गुन्हे ओपन झालेले आहेत आणि एक गुन्हा गंगापूरचा आहे आणि एक गुन्हा इंदिरानगरचा आहे। असे 4 मोटरसायकल आपण त्याच्याकडून रिकव्हर केलेले आहेत। आरोपीच्या रेकॉर्डवरचा आहे सोहेल उर्फ पप्पू अन्सारी, हा भारतनगरचाच राहणारा आहे आणि तो रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे। सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त सर, तसेच आमचे झोन 1चे पोलीस उपायुक्त सर, सहाय्यक पोलीस आयुक्त धुमाळ सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या सगळ्या DB पथकांनी केलेली आहे आणि पुढील तपास चालू आहे। स्टार न्यूज नाशिक।